अख्ख्या देशाचं लक्ष ज्या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे ते राज्य आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये यावेळी 2 टप्प्यात मतदान झालंय. पहिल्या टप्प्याचं मतदान 23 एप्रिलला पार पडलं आणि या मतदानाची टक्केवारी होती 92.88%. हा एक नवा असा रेकॉर्ड आहे. त्यानंतर बुधवारी म्हणजे 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातलंही मतदान झालं. यावेळी सुद्धा मतदानाच्या टक्केवारीनं सगळे रेकॉर्ड्स मोडलेत. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 90% इतकं मतदान झालंय आणि अशा प्रकारे 2 टप्प्यात मिळून पश्चिम बंगाल राज्यामध्ये एकूण 90%पेक्षा जास्त मतदानाची नोंद झालेली आहे. देशाच्या इतिहासात एखाद्या राज्याच्या निवडणुकीत इतकं मतदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात सुद्धा मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचा असा आरोप आहे की फाल्टा आणि डायमंड हार्बर इथल्या ईव्हीएम मध्ये भाजपच्या बटनावरती टेप लावण्यात आल्या होत्या. यावरती निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देताना म्हटलंय की ज्या मतदान केंद्रांवर अशा तक्रारी खऱ्या असल्याचं आढळून येईल त्या ठिकाणी फेरमतदान हे घेतलं जाईल. आता मतदान आटोपल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आहे ते निकालाकडे. बंगालमध्ये 2011 पासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सातत्यानं सत्ता आहे. गेल्या 2 निवडणुकांपासून भाजप या सत्तेला चॅलेंज करते, पण भाजपला अजून काही यश आलेलं नाहीये. येत्या 4 मेला या निवडणुकीचे निकाल स्पष्ट होतील, पण त्याआधी बंगालमधल्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आलेली आहे. यावेळची बंगालची निवडणूक कोण जिंकणार? ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा निवडून येणार की यंदा भाजप बंगालचं मैदान मारणार? याचे अंदाज एक्झिट पोल्स मध्ये वर्तवण्यात आलेत. पश्चिम बंगालच्या एक्झिट पोल्सचे आकडे नेमकं काय सांगतात पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पश्चिम बंगालच्या विधानसभेत एकूण 294 जागा आहेत. बहुमताचा आकडा आहे 148 चा. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं तब्बल 215 जागा जिंकत दणदणीत असा विजय मिळवला होता. तृणमूलला राज्यामध्ये 48.5% इतकं मतदान झालं होतं. भाजप 77 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावरती राहिला होता. भाजपला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी होती 38.4% इतकी. म्हणजेच टीएमसी आणि भाजपमधल्या मतांच्या टक्केवारीमध्ये तब्बल 10%चा फरक होता. काँग्रेस हा पक्ष या निवडणुकीत भोपळा देखील फोडू शकला नव्हता. हीच अवस्था बंगालमध्ये डाव्या पक्षांची होती. बंगालमध्ये एकेकाळी सलग 34 वर्ष सत्तेत राहिलेले डावे पक्ष 2021च्या निवडणुकीत शून्यावर आले होते. या निवडणुकीत सुद्धा मुख्य लढत पश्चिम बंगालमध्ये ही टीएमसी आणि भाजपमध्येच आहे. आता मतदान आटोपल्यानंतर बंगालमधल्या एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगतात ते पाहूयात. तर पश्चिम बंगालमधला पहिला एक्झिट पोल आहे मॅट्रिसचा. या एक्झिट पोलनुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. भाजपला 146 ते 161 जागांचा अंदाज आहे, तर इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. याचाच अर्थ मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार बंगालमध्ये भाजपला काठावर बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पश्चिम बंगालमधला दुसरा एक्झिट पोल आहे तो प्रजाचा. या पोलनुसार तृणमूल काँग्रेसला बंगालमध्ये 85 ते 110 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर भाजपला 178 ते 208 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पोलनुसार इतर पक्षांना 0 ते 5 जागा मिळतील असा अंदाज आहे. याचाच अर्थ प्रजाच्या पोलनुसार भाजपला पश्चिम बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पश्चिम बंगालमधला तिसरा एक्झिट पोल आहे चाणक्य स्ट्रॅटेजीचा. या एक्झिट पोलनुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 130 ते 140 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर भाजपला तब्बल 150 ते 160 जागांचा अंदाज आहे. इतर पक्षांना 6 ते 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. याचाच अर्थ या एक्झिट पोलनुसार सुद्धा बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज देण्यात आलाय. पश्चिम बंगालमधला जो चौथा एक्झिट पोल आहे तो आहे पीपल्स पल्सचा. या एक्झिट पोलनुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 117 ते 187 जागांचा अंदाज आहे, तर भाजपला 95 ते 110 जागांचा अंदाज आहे. तर काँग्रेस पक्षाला 1 ते 3 जागा, डाव्या पक्षांना 0 ते 1 जागा मिळतील असं या एक्झिट पोल्समध्ये अंदाज हा देण्यात आलेला आहे. याचाच अर्थ या एक्झिट पोलनुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं पारडं जड आहे आणि ते सत्तेत पुन्हा येऊ शकतात असा अंदाज देण्यात आलेला आहे. यानंतरचा पश्चिम बंगालमधला 5वा एक्झिट पोल आहे तो PMRQचा. या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 118 ते 138 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर भाजपला 150 ते 175 जागा मिळतील असा अंदाज आहे. या पोलनुसार इतरांना इथं 0 जागा मिळतील असं म्हणण्यात आलंय. म्हणजेच काय, तर या एक्झिट पोलचा अंदाज सुद्धा भाजपलाच बहुमत मिळेल असं या ठिकाणी दर्शवताना आपल्याला दिसतोय. पश्चिम बंगालमधला 6वा एक्झिट पोल आहे तो पोल डायरीचा. या एक्झिट पोलनुसार बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 99 ते 127 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर भाजपला 142 ते 171 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. काँग्रेस पक्षाला 3 ते 5 जागा आणि इतरांना 5 ते 9 जागांचा अंदाज येथे देण्यात आलाय.
याचा अर्थ या एक्झिट पोल नुसार सुद्धा बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळतीये असं दिसतंय. आता हे झालं आत्ताच्या निवडणुकीचं, पण गेल्या वेळी बंगालमध्ये एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. गेल्या वेळच्या निवडणुकीत बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होती. या निवडणुकीत भाजपनं पूर्ण ताकद लावून सुद्धा त्यांना ममता बॅनर्जीची सत्ता उलथवून टाकता आली नाही. गेल्या वेळी जवळपास सगळ्या एक्झिट पोल्सनं भाजप आणि टीएमसी मध्ये क्लोज फाईट होईल असा अंदाज वर्तवला होता. सगळ्या एक्झिट पोल्सची सरासरी काढली तर तृणमूल काँग्रेसला गेल्या वेळी 128 ते 176 जागा आणि भाजपला 109 ते 148 जागा मिळतील असा अंदाज होता. ऍक्सिस माय इंडियानं तर तृणमूल काँग्रेसला 130 ते 156 आणि भाजपला 134 ते 160 जागा मिळतील असं म्हटलं होतं. जन की बातनं टीएमसीला 104 ते 121 तर भाजपला 162 ते 185 जागांचा अंदाज वर्तवला होता. सी वोटरनं तृणमूलला 152 ते 164 आणि भाजपला 109 ते 121 जागांचा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात एक्झिट पोल्समध्ये कोणाचेच अंदाज निकालात खरे ठरले नाही. तृणमूल काँग्रेसनं तब्बल 215 जागा जिंकून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला, तर भाजपला फक्त 77 जागांवर म्हणजे 100च्या आतच समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आता यावेळी मात्र कोणाचे अंदाज खरे ठरतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. यावेळी बंगालमध्ये जवळपास प्रत्येक एक्झिट पोलनं भाजपला बहुमत मिळेल असाच अंदाज दिलाय, तर काही एक्झिट पोल्सनं लढती अटीतटीची असेल असं म्हटलंय. त्यामुळे त्या प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच पश्चिम बंगाल राज्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? एक्झिट पोल्सचे आकडे खरे ठरणार? बंगालमध्ये नेमकं कोण जिंकणार? पुन्हा तृणमूल काँग्रेसची सत्ता येणार की यंदा बंगालमध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजप बाजी मारणार? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच अपडेटसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.